माझ्यावर तर 100% कोणतरी लिंबूच फिरवलाय, हे तर मी 100% मान्य करतो. पण कस्टमरवर कोणतरी नक्कीच करणी केलेली दिसते, कारण एका कामात एवढे प्रॉब्लेम. तर मित्रांनो, कालच्या एसी इन्स्टॉलेशनच्या लोकेशनवर टायमिंगवर जो एसी पोहोचलेला नव्हता, तो एसी आज पण टायमिंगवर पोहोचला नव्हता. आज पण तो एसी लेटच पोहोच झालेला होता. कस्टमरच्या एसी बसवण्याची तळमळ बघून मलाच खूप वाईट वाटत होतं, कारण कस्टमरच्या तळमळीचा अंत लाईटीने पण बघितला. काम चालू झालंच होतं, तेवढ्यात लाईट गेली. तर चला आता थोडं कामाचं बोलूया. एसी इन्स्टॉलेशनचं लोकेशन हे पत्र्याच्या सलून मध्ये होतं, त्यामुळे इंडोर युनिटच्या इन्स्टॉलेशन लोकेशनला आपण कस्टमरला फ्लाय मारायला लावला होता आणि आउटडोर युनिटच्या लोकेशनला आपण वेल्डिंग वाले कोणी यू आकाराचा पाईप मारून घेतला. नशीब हे कामं तरी पूर्ण झाली होती, त्यामुळे आपले काम लाईट गेली तरी बंद नाही राहील. इंडोर आणि आउटडोर युनिट हे बिना लाईटीचं फायनल झालं. तरी पण आपल्याला इंडोर टू आउटडोर पाईप नेण्यासाठी पत्रा कट करायला आपल्याला लाईटीचीच गरज होती, पण लाईट तर काही यायचं नावच घेत नव्हती. शेवटी पोगर आणि हातोडीने पत्र